हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. मित्रांनो, हाऊ टू स्पीक इंग्लिश, इंग्रजी कसं बोलावं हे बघत असताना आपल्या मित्रांनो या ठिकाणी मी काय वाक्य लिहिले बघा. इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस कशी करायची प्रॅक्टिस सर. फर्स्ट ऑफ ऑल यू आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल अँड वॉच ऑल व्हिडिओज. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. माझा एक मित्र आहे, तो रोज सकाळी सबस्क्राईब करतो आणि संध्याकाळी सबस्क्राईब करतो असं आणि सकाळी अनसबस्क्राईब करतो. त्याला माहित नाही की युट्यूबचा अल्गोरिदम काय, त्याला ते काउंटच करत नाही. म्हणून तुम्हाला चॅनल आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. बघा, या ठिकाणी मी एक वाक्य लिहिलं आहे आणि प्राची सकाळी तिच्या भावासोबत शाळेत जात होती. आता बघा सर, एवढं मोठं वाक्य आहे, कसं करायचं ट्रान्सलेट, कसं बोलायचं, ते इंग्रजीमधून कसं बोलायचं. ते बोलत असताना मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आज तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली आहे. कोणती ती ट्रिक आहे मित्रांनो बघायचं. आता आपण सुरुवातीला आपण मराठीमध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद असतं, बरोबर आहे. परंतु इंग्रजीमध्ये हे करत असताना आपल्याला या ठिकाणी अगोदर जो आहे, कोण आहे कर्ता, प्राची. इथे लिहा प्राची, PRACHI, बरोबर, प्राची. पण होतीसाठी काही वेरी वाजेल, काय म्हणजे वाज, बरोबर आहे. कारण कसं माहितीये का, एक असेल तर वाजेल आणि एक असेल तर वेर येईल. बघा इथं प्राची वाज. आता मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो की एक नियम सांगितलेला आहे. सुरुवातीला करता घ्यायचा, नंतर शेवटी जायचं आणि असा रिवर्स क्रम बघा, असं 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 रिवर्स क्रमाने घेत जा. आता याला मी इथे नंबर दिलेला नाही तुम्हाला, पण असं रिवर्स आलं तर तुमचं 100% एकही वाक्य चुकणार नाही, 100% गॅरंटी सांगतो. तुम्हाला फक्त लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघायचं आहे. संपूर्ण व्हिडिओ बघून त्याची नोंद आपल्या वहीवरती करायची आहे आणि असं दुसरं एखादं वाक्य तुम्ही करा, वहीवरती करून मला कमेंट बॉक्स मध्ये पाठवून द्या. लक्ष द्या. प्राची वाज, आता लक्ष मी सांगत असताना मित्रांनो पहा, प्राची वाज गोइंग टू स्कूल विथ हर ब्रदर. प्राची वाज, आता शाळेसाठी काय गोइंग. आता इथं ING का लावले सर, गो म्हणा नाही, ता ती ते असल, जात होती, जात होता, जात होते असं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचं ING रूप घ्यायचं आहे. लक्षात, ING म्हणजे प्राची वाज गोइंग कुठं, शाळेत, म्हणजे टू. प्राची वाज गोइंग टू स्कूल, SCHOOL. आता कोणासोबत, विथ हिज ब्रदर का हर ब्रदर, राईट, हर ब्रदर. हिज म्हणजे त्याच्या आणि हर म्हणजे तिच्या, ती तिच्या भावासोबत जात होती. म्हणजे काय देईल, प्राची वाज गोइंग टू स्कूल विथ म्हणजे सोबत, WITH, विथ हर ब्रदर. बघा मित्रांनो, एकदम सोपं वाक्य आहे. प्राची घेतला, आपण होतीसाठी वाज घेतलं, जात होतीसाठी गोइंग आणि टू स्कूल शाळेत, आणि विथ म्हणजे सोबत, आणि इकडून घ्यायचं, इकडून पाठीमागून सोबतसाठी विथ घेतलं, आणि हर ब्रदर म्हणजे तिच्या भावासोबत. लक्षात ठेवा. आता मुलांनो, अशी तुम्हाला मोठमोठी वाक्य सुद्धा तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणे एकदम सोपं जात आहे. 100% तुम्हाला व्हिडिओ आवडतोच. कार्यक्रम तर मुलीने कमेंट केली होती एकदम छान सर, म्हणजे मला इंग्रजी शिका वाटतं, पण तुमची अशी प्रेमळ भाषा ऐकून आम्हाला खूप उत्साह वाटतो. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं असते. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बरं, हे मित्रांनो तुम्हाला साधं वाक्य समोर विधानार्थी, पण या ठिकाणी जर एखादं प्रश्नार्थी वाक्य असेल तर कसं करायचं, त्याची एक मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. लक्ष द्या. दुसरं वाक्य घेऊया आपण. तू कधी माझ्यासोबत शाळेत येणार आहेस. पहा, आता एक वाक्य मी मोठं घेतो जरा. तू कधी माझ्यासोबत, पहा, तू कधी माझ्यासोबत शाळेत येणार आहेस. आता माझ्यासोबत शाळेत येणार आहेस, शाळेत येणार आहेस, आणि शेवटी आहे बघा हे महत्वाचं की प्रश्नचिन्ह. आता सर मग याला कसं द्यावं, तू कधी, आता हे काय करता यू हे, पण या ठिकाणी मित्रांनो प्रश्नार्थी चिन्ह आल्याच्या नंतर या ठिकाणी
WH म्हणजे हे काय, कधी, हा मेन प्रश्न आहे. प्रश्न काय, कधी. मग याला कसं लिहायचं? आता इथं कर्ता कर्म क्रियापद घ्यायचं का? घ्यायचं, पण कसं घ्यायचं लक्ष द्यायचं. आता हा फार मुद्दा महत्वाचा आहे. बऱ्याच मुलांना इथे अडचण येत आहे. एका मुलानं मला सांगितलं होतं, सर म्हणजे मला कसं प्रश्नाचं वाक्य समजा, साधे साधे वाक्य करायला विचार, पण त्याला प्रश्नाचं वाक्य समजा. मग याला फेन साठी काय येईल? नाही, कधीसाठी काय येईल? फेन. फेन आणि आहेस इज कार, तू असल्यामुळे आर येईल. फेन आर. आणि विल घ्यायचं का काय घ्यायचं? शूड घ्यायचं, शॅल घ्यायचं का विल घ्यायचं? बघा मी सांगतो. लक्ष द्या. फेन विल यू कम. फेन, लक्ष द्या आधी. फेन विल यू कम. पहा अगोदर वाक्य समजून घ्या. फेन विल यू कम टू स्कूल विथ मी. टू स्कूल विथ मी. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे. आता हे वाक्य तयार करायला पहा. कधीसाठी आपण व्हेन घेतलं आणि नंतर विल यू. विल म्हणजे येणार, बरोबर आहे, येणार आहेस. विल यू तू, आणि विल घेतल्यानंतर आहेस नंतर ही तू घ्यायचं आहे. सुरुवात म्हणजे पहा, प्रश्नचिन्हाच्या प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्या ठिकाणी फेन आधी सोडत, म्हणजे कधी, कधी येणार आहेस तू माझ्यासोबत, किंवा तू कधी माझ्यासोबत शाळेत येणार आहे. घेतलं फेन घेतलं, विल यू घेतलं, कम घेतलं, आणि नंतर आपलं हे सुरू झालं आहे टू स्कूल विथ मी. टू स्कूल विथ मी. पास माझ्यासोबत न शाळेत माझ्यासोबत. हे आपलं राहिला भाग आपण त्या ठिकाणी वाक्याचा लिहायचा असतो. मित्रांनो काळजी करू नका. डोंट फेअर, इंग्लिश गुरुजी हिअर. तुम्हाला जर काय अडचण आली तर मला सांगत जा. बघा अजून एक वाक्य आपण बघूया की त्यामुळे काय होईल की तुमची प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रत्येक आपल्या लेसन मध्ये मी सांगतो मुलांना प्रॅक्टिस करा. पहा, आई शेतात कधी जाईल. आता हे पहा, आई शेतात कधी जाईल. आई शेतात आणि कधी जाईल. लक्ष द्या इकडं, आई शेतात कधी जाईल. आता हे लिहिल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हे प्रश्नार्थक वाक्य आहे. या ठिकाणी प्रश्न आहे ना, आई शेतात कधी जाईल, विचार कसं, फेन. फेन आणि काय पुढे काय मित्रांनो, फेन झाल्याच्या नंतर आपल्याला लक्षात ठेवा की फेन नंतर आपल्याला काय लिहायचं आहे, आणि जाईल साठी काय लिहायचं, विल लिहिणार. एवढं काय लिहिणार, फेन. आता पहिले काय येईल, कधीसाठी काय घेणार आपण, फेन, आणि जाईल साठी काय, विल. राईट. फेन विल द मदर. फेन विल द मदर. पहा, MOTHER. फेन विल द मदर गो टू द फार्म. गो टू द फार्म. लक्ष द्या, मित्रांनो या ठिकाणी मी काय केलं, लक्ष द्या. सुरुवातीला आपण फेन घेतलं म्हणजे कधी, बरोबर आहे, आणि फेन विल म्हणजे शक्य नाही ना, पण जाईल. फेन विल द मदर गो टू द फार्म. फेन विल द मदर गो टू द फार्म. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सुरुवात करत असताना विल कधी घ्यायचं लक्षात ठेवा. जेव्हा आपण प्रश्न विचारतो फेन, आता तू काय करत आहेस असं लिहिलं काय, व्हॉट. किती सोपं आहे मित्रांनो. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत जा, म्हणजे मला पण समजेल की बाबा मित्र मुलांना आमच्या किती आले आणि किती नाही. कुठं अडचण असेल नक्की आम्हाला सांगत जा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.